खेलो इंडिया टॅलेंट रायझिंग आयडेंटिफिकेशन याच्या अंतर्गत सुरू झालेला आहे आणि आता लगभग कोकमठाण तालुका कोपरगाव येथे आत्मामालिक शैक्षणिक संकुलामध्ये सध्या केंद्र सरकारच्या भारतीय खेळ प्राधिकरणाच्या वतीनं 27 ते 31 मार्च दरम्यान 9 ते 18 वर्ष वयोगटातील खेळाडूंची निवड चाचणी सुरू असून या निवड चाचणीस जोरदार सुरुवात झाली आहे। नगर, नाशिक आणि सोलापूर जिल्ह्यातील 250 पेक्षा जास्त खेळाडूंनी यात आपला सहभाग नोंदवला असून अत्यंत उत्साहाच्या वातावरणात हा इव्हेंट सुरू आहे। केंद्र सरकारची भारतीय खेळ प्राधिकरण ही संस्था राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याचं मार्गदर्शन करत असून खेलो इंडिया रायझिंग टॅलेंट आयडेंटिफिकेशन अर्थात कीर्ती हा उपक्रम सुरू आहे। यावेळी खेलो इंडियाच्या प्रियंका अलीम मॅडम म्हणाल्या, नमस्कार सगळ्यांना, माझं नाव प्रियंका विनोद अलीम, यंग प्रोफेशनल स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया रिजनल सेंटर मुंबई। तर तुम्ही आता इतके काही दिवसापासून ॲडव्हर्टाइजमेंटच्या माध्यमातून बघतच असाल की कीर्ती हा इव्हेंट असेसमेंटचा सुरू करण्यात आलेला आहे आत्मामालिक अकॅडमीमध्ये। तर त्या ॲडव्हर्टाइजमेंटमधून तुम्हाला तारखा तर कळल्याच असतील। आज जसं 27 तारीख आहे, 27 मार्चला आपला कबड्डीचं असेसमेंट खेलो इंडिया टॅलेंट रायझिंग आयडेंटिफिकेशन याच्या अंतर्गत सुरू झालेला आहे आणि आता लगभग 250च्या वरतीपर्यंत असेसमेंट मुलांचं झालेलं आहे आणि अजूनही एंट्री सुरू आहेत। जर कोणी माझा हा व्हिडिओ बघत असेल किंवा काही बघत असेल तर मी अजूनही सगळ्यांना निवेदन करते की तुम्ही लवकरात लवकर इथे येऊन स्पेशली जे अहमदनगर डिस्ट्रिक्ट आहे, जे नाशिकचं डिस्ट्रिक्ट आहे, जे जवळपासचं डिस्ट्रिक्ट आहे, त्यांनी इथे येऊन आपली उपस्थिती दाखवून खेळाबद्दलचं प्रेम दाखवून आणि ही जी फॅसिलिटी आपल्याला सेंट्रल गव्हर्नमेंटने आपल्याला दिलेली आहे ह्याचा लाभ घेण्याचा सगळ्यांनी फायदा घ्यायचा आहे। आता आजचा दिवस आहे, अजून पुढचे 4 दिवस हा इव्हेंट, हा जो असेसमेंट आहे हे असं सुरू राहणार आहे। तर उद्याचा जो प्रोग्राम आहे, उद्या असेसमेंट होणार आहे आपलं व्हॉलीबॉल या गेमचं। त्याच्यानंतर आपलं खो खो आहे, फुटबॉल आहे आणि ॲथलेटिक आहे। तर मी सगळ्यांना आवर्जून विनंती करते की जे कोणी माझा हा व्हिडिओ बघत असाल तर पुन्हा एकदा जे शिक्षक आहेत, आपले फिजिकल एज्युकेशन टीचर्स आहेत किंवा काही अकॅडमीजची मुलं आहेत, अकॅडमीजचे कोचेस आहेत, त्यांनी जो आत्मामालिक अकॅडमी आहे, सगळे ह्या संस्थेशी तर परिचय आहे तुम्हाला या संस्थेचा। तर इथेच ह्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत। इथेच तुमचा सगळा इव्हेंट पण होत आहे आणि सगळ्या गोष्टींची दक्षतासुद्धा घेतली जात आहे। हा जो असेसमेंट आहे इथे 2 भागामध्ये डिवाइड केलेला आहे। एक आहे आपला फिजिकल फिटनेस टेस्ट आणि दुसरा आहे स्पोर्ट्स स्पेसिफिक टेस्ट। आता स्पोर्ट्स स्पेसिफिक टेस्ट घेण्याचा उद्देश हाच होता की आपल्याला जे खेळाडू आहेत, आता ह्याचा एज क्रायटेरिया पण इथे डिफाईन केलेला आहे, वयोगट 9 ते 18 ह्या एज क्रायटेरियाचा आपण फक्त इथे असेसमेंट घेत आहोत। कारण ह्याच मुलांचं आपण असेसमेंट करून त्यांना त्यांच्यातलं जे टॅलेंट आहे ते आयडेंटिफाय करून त्यांच्यावरती आपण काम करणार आहोत, जेणेकरून हीच मुलं पुढे जाऊन आपल्याला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती एशियन गेम्स, वर्ल्ड गेम्स इथे आपल्याला आपल्या देशाचं नाव जे आहे रोशन करतील। तर आत्मामालिक फाउंडेशनचं पण आणि गुरुमाऊली यांचा आणि जे इकडचे प्रेसिडेंट आहेत नंदकुमार सूर्यवंशी सर यांचं सुद्धा मी खूप खूप आभार मानते की त्यांनी ह्या शॉर्ट नोटीसवरती ही जी त्यांचा सहयोग दाखवला आहे आणि इथले जे कर्मचारी आहेत सगळेजण त्यांनी त्यांचा जो सहयोग दाखवलेला आहे त्यासाठी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाकडनं सुद्धा थँक्यू सो मच। आणि मी आशा करते की आपण जो पुढील जे काही इव्हेंट आता पुढच्या दिवसामध्ये पण काही जे असेसमेंट होणार आहे तिथे सुद्धा आपण हाच सहयोग आपण कंटिन्यू ठेवू असं मी इच्छिते। तर एवढं बोलून थँक्यू। संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी सर्व खेळाडूंचं अभिनंदन केलं असून ट्रस्टच्या वतीनं जास्तीत जास्त खेळाडूंनी या संधीचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे। तसेच कबड्डी, व्हॉलीबॉल, ॲथलेटिक्स इत्यादी प्रकार यामध्ये समाविष्ट करण्यात आले असून तरी जास्तीत जास्त खेळाडूंनी यामध्ये लाभ घ्यावा असं आवाहन सर्वांच्या वतीनं करण्यात आलं आहे। क्रीडा व्यवस्थापक साईनाथजी वरपे सर, व्हॉलीबॉल कोच त्रिपाठी सर आणि सर्व आत्मामालिकचे क्रीडा शिक्षक यासाठी मेहनत घेत आहेत। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकमठाण।